आणि दहिवली संघ आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवशी मात्र कोणती टीम जाणार वंजारपाडा की चांदाई. ती येतील बरोबर त्यांचा काय उद्या 7 वाजता लाईट लागली पाहिजे तुझी. माधव सरांचा इशारा येतो या मॅच चालू होण्याचा. नक्कीच एका नक्कीच सुरेख गोलंदाजी टप्प्यावरती व्हेरिएशन नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीम जर असेल ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन असेल तो मान्य असेल. कारण का इथेशी जेव्हा गोलंदाज चेंडू टाकतोय तेव्हा काहीच चेंडू दिसत नाहीये. रिव्ह्यू रिटर्न असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. सुरेख फटका चेंडू गेलाय. चेंडू आलाय स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये येतोय इथेशी. पंचांचा माधव ठाकरे सरांचा इशारा चौकार चौकार. चेंडू मात्र फलंदाजाने हेरलाय पण दुसऱ्या चेंडूला सीमारेषा पार ढकलला. या छोटा पॅकेट बडा धमाका करण बाबरे डान्सिंग क्रिकेट खेळतोय करण. नक्कीच 2 धावा सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो 6च्या घरामध्ये. सुरेख फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने गेला चेंडू. शतरक्षक चेंडू मागे धावणार 2-2 शतरक्षक धावतात परंतु शतरक्षक जिंकतो चेंडू हारतात. तशी फलंदाज होतोय बाद. सौरभ बाबरे याच्या पारी होतोय अंत. गो टू पवेलियन ठोक डीजे. बॅटर पाठवायचे मैदानात. वंजारपाडा संघ पहिल्या षटक चालू आहे. 8 धावा धावफलकावरती लागतात. नक्कीच जातोय तर पियुष बाबरे अतिशय मराठीचे दिग्गज समालोचक असतील पियुष बाबरे सर. आता मात्र फलंदाजीला जातात. धावफलकावरती धावा लागतात त्या 8 धावा.
फलकावरती धावा लागतात त्या 8 धावा. अजून या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 8 धावा धावा फलकावरती लागतात. इथेशी मात्र फलंदाज होते बाद. फर्निच होते डिस्ट्रॉय. ओर टू डीजे. दोन गडी बाद झालेत. 2 बंधूंची जोडी तंबूच्या दिशेने गेले. पियुष बाबरे आणि सौरभ बाबरे. आता फलंदाज येतोय तो संकेत बाबरे. वंजारपाडे संघाचा एक वंडर बॉय खेळाडू म्हणून त्याची गणना प्रत्येक अडचणीच्या काळात मात्र साथ देत असतो तो संघाला. सुरेख फटका. चेंडू जातोय फाईन लेग. सीमा रेषा पार. आणि इथशी येतोय पंचांचा इशारा आहे तो चौकार. नक्कीच चौकाराच्या सहाय्याने संघ धावसंख्या 4 ने वाढते. जाऊन पोहोचते 12च्या घरात. नक्कीच चेक करायचे. चौकार असेल चौकार. धाव फलकावरती धावा लागतात त्या 12 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते ते 12च्या घरामध्ये. धाव फलकावरती धावा लागतात त्या 12 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. प्रथम सत्रामध्ये चिराग गोलंदाजी मार्कवरती साठी सज्ज असेल. प्रत्येकाला कोण ठरणार बक्षिसाचा मानकरी. काय फटका केला या फलंदाजाने. नक्कीच डान्सिंग डाऊन द क्रिकेट मध्ये फटके मारतो हा फलंदाज करण बाबरे. प्रत्येक गोलंदाजाला नाचवेल. सुंदर चेंडू असला तरी त्या चेंडूवरती कसंही बॅट घालून चेंडू सीमारेषा पलीकडे टाकण्याचा प्रयत्न करण बाबरे या फलंदाजाचा आपल्याला पाहायला भेटतोय. आणि चौकारीच्या सहाय्याने संघ धावसंख्या जाऊन पोहोचते 16च्या घरामध्ये. चांगल्या गोलंदाजांना रडून सोडणारा फलंदाज असेल करण बाबरे. छोटा पॅकेट बडा धमाका वंजारपाडा संघाचा. सुरेख फटका. कवरती चेंडू क्षेत्ररक्षक देताना आता डीप शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक देताना 2 धावा सहजपणे पूर्ण. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 18च्या घरामध्ये. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना वंजारपाडा संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागतात ते 18 धावा. 18 धावा धाव फलकावरती लागतात. सुरेख फटका. मी मगाशीच म्हटलो होतो वारंवार उल्लेख करतो या फलंदाजाचा. फटका कुठेही मारते परंतु चौकार येतोय. धावा कशाही येऊ द्या परंतु संघाची धावसंख्या वाढते यालाच महत्वाचं असतं. धाव फलकावरती धाव लागतात त्या 22 धावा. बावीस धावा लागतात. 3 चेंडूंवरती धावा खर्च केल्या त्या गोलंदाज चिराग कोळंबे या गोलंदाजाने थोडं मागरट षटक पडतंय. 3 चेंडूंवरती सुंदर कमबॅक करायला गेल्या गोलंदाजाला.
नक्कीच पंचांचा रिव्ह्यू असेल. पंच बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असेल ना. ओके, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असेल. कसला मी जातो 7 वाजता कामाला. नक्कीच फेअर डिलिव्हरी असेल. एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने मात्र संघ धावसंख्या 1ने वाढते, जाऊन पोहोचते ती 23च्या घरामध्ये. षटकातील या शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना 23 धावा धावफलकावरती लागतात. सुरेख फटका, चेंडू जातोय फायनलच्या दिशेने. वन बाउन्स, सीमा रेषा पार येतोय तशी महत्वाच्या क्षणी चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वंजारपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27च्या घरात. 2 गडी बाद, 27 धावा. मास्टर धाव फलकावरती धाव लागतात त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. विचार करायचा, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा 12 आणि या षटकामध्ये आल्या धावा 15. धाव फलकावरती धावा लागतात तर 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा. आता चेंडू बाकी असतील ते 6 आणि या 6 चेंडूंवरती किती धावा येणार, किती धावांचं डोंगर उभं करणार ते वंजारपाडा संघ चांदई संघासमोर. कारण का ताकदीचा संघ म्हणजे सलामीची त्यांच्यामध्ये जर विचार केला नक्कीच वैभव थेर सारखा फलंदाज 2 सामन्यांमध्ये चमकलेला आहे. नक्कीच 27 धावा. 3 गडी बाद झाले. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना तशी सुरेख चेंडू फेकी केलाय. चेंडू मात्र खेळपट्टीवरती पडून इष्टरक्षकाच्या हातात जाऊन मात्र विसावतोय. सुरेख गोलंदाजी करतो वैभव तेर. अष्टपैलू ची भूमिका बजावली आजच्या दिवसामध्ये वैभव तेर या खेळाडूने. सुरेख फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात कोणतीही चुकी करणार नाहीये. तशी मात्र झेल जमिनी दान केलाय. सोपा झेल जमिनी दान केला या क्षेत्ररक्षका. मला असं वाटतंय सागर हा क्षेत्ररक्षक असेल ती तशी तैनात
आणि तशी 2 धावा सहजपणे पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धाव लागतात ते 29 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अजून या 3 चेंडूंवरती संकेत बाबरे किती धावा कुठून काढणार बघूया आपण. चेंडूवाला स्लॉट मध्ये त्याला पाठवलं या बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. येतो या 6 धावांसाठी मस्ट निडेड षटकार. ठोक डीजे. एखादा ऍड कर संकेतमालेची 17. संकेतमालेची 0 रन आहे. फलंदाज होतोय बाद. धाव फलकावरती धावा लागतात त्या 36 धावा लागतात. 36 लागणार. येणारे 18 चेंडू विजयासाठी गरज असेल 37 धाव संख्येची. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद. येणारे 18 चेंडू विजयासाठी गरज असेल 37 धाव संख्येची गरज. 18 चेंडू 37 धाव संख्येची गरज असेल. चला चांदई संघ सलामी जोडी मैदानात पाठवायची. चेंडूची पूर्तता मैदानात झालेली आहे. पंचांकडे चेंडू पुरवलेले आहेत. चिराग कोळंबे आणि मंगेश कोळंबे सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते आपल्याला चांदई संघाची. गोलंदाजी मार्क करते सज्ज गोलंदाज संकेत बाबरे.
चला येणारे 18 चेंडू विजयासाठी करायचं 37 धावसंख्येची ओलूया सामन्याकडे. पंच असतील माधव ठाकरे सर आणि राज ठाकरे सर. तर 18 चेंडू 37 धावसंख्येची गरज. आमदार चषक 2026 आणि आजच्या शेवटची रात्र रंगणार सायंकाळी 7 वाजता. पहिला सामना रंगणार पलसदरी विपक्ष वयाल. नक्कीच 18 चेंडू 37 धावसंख्येची गरज. नक्कीच आमचे मित्र समर्थ कोतेकर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आले. खूप खूप धन्यवाद असतील. 18 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज असेल. 18 चेंडू 37 धावसंख्येची गरज. सामना मात्र चुरशीचा होणार. दोन्ही संघ तेवढे ताकदीचे. फुलटॉस मध्ये चेंडू चिराग कोळंबने चेंडू आलाय स्लॉट मध्ये. त्याला पाठवलाय मात्र समोरच्या प्लॉट मध्ये. येतात मस्ट निडेर 7 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच डीजे मास्टर लक्ष ठेवायची थोडस. धाव फलकावरती धावा षटकाची सायन 6 धावा लागतात. पैकी केले पहिल्या चेंडूवरती चौका. षटकार खाल्यानंतर कमबॅक केलाय. बारी बारी सबकी बारी. पहिली गोलंदाज फलंदाजी तर आता गोलंदाजाची बारी होते. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक चेंडू पैकी केले या गोलंदाज संकेत बाबरे या गोलंदाजाने. अतिशय सुरेख चेंडू सुरेख चेंडू. जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा दबाव होईल तो चांदेरी संघाच्या फलंदाजांवरती. चिराग कोळंबे जर विचार केला नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र गोलंदाजाला सीमारेषेचा ताबा दाखवला आणि दोन चेंडू मात्र निर्धाव टाकले संकेत बाबरे या गोलंदाजाने. येतशी मात्र पंचांकडे दाद मागताना पंचांनी मात्र दात पेटाळले आणि येतशी मात्र फलंदाज धावबाद होतोय. मंगेश कोलंबे याला तंबूचा रस्ता दाखवला आहे धावबादच्या स्वरूपात. नक्कीच जर विचार करायला तर गोलंदाज एक सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय संकेत बाबरे. पहिल्या चेंडूवरती जर विचार केला तर नक्कीच षटकार काढला होता. फुलटॉस चेंडू खराब चेंडू त्याच्या हातामधून पडला होता. त्याला मात्र तंबूचा नंतर 3 चेंडू सुरेख पैकी केले. आता असेल राज. उर्वरित षटक दिला. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धाव फलकावर धावा लागतात त्या 6. अजूनही 2 चेंडूंमध्ये किती धावा येणार. गरज असेल ती 31 धावसंख्येची. 14 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज असेल ती चांदई संघाला. राज गोरे अभी आएगा मजा मैच में. 14 चेंडू 31 धावसंख्येची गरज असेल. 14 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. प्रेक्षक अजूनही सुद्धा आनंद घेतात या सामन्याचा. सुरेख चेंडू आणि सुरेख येतशी मात्र पंचांकडे दाद मागताना पंचांनी दाद पेटाळले आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. मित्रांनो टाळे वाजवायचे. सामना आवडला असेल तर पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर 5 चेंडू मात्र 4 चेंडू मात्र सुरेख पैकी केले त्या गोलंदाज संकेत बाबरे या गोलंदाजाने. सुरेख फटका क्षेत्ररक्षित तैनात करण बाबरे कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये आणि तशी मात्र फलंदाज होतोय बाद. राजगोरेच्या पारीत होतोय अंत. ओर टू डीजे ठोक.
खर्च केल्या आणि हॅलो हॅलो आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या 6 झाले. 2 गडी बाद केले त्या गोलंदाज संकेत बाबरे या गोलंदाजाने. मित्रांनो खरोखर टाळ्या वाजवायची त्या गोलंदाजासाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर 5 चेंडू मात्र सुरेख पैकी केले. फक्त धावा खर्च केले 6. येणारे 14 चेंडू विजयास 12 चेंडू विजयासाठी गरज असेल ती 31 धावसंख्येची. 31 धावा 12 चेंडू 12 चेंडू 31 धावा. बघूया सामन्यात काय होणार, कोण सामना जिंकणार आणि कोण सामना हारणार. येणारे 12 चेंडू सांगून जाणार. सुंदर चेंडू सीतशी स्क्वेलेक पंचांच्या दिशेने टोळेल चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार. चेंडू उचलणार फेकणार, परंतु वैभव त्याला माहिती आहे मी तर राहिलो तर नक्कीच या धावा सहजपणे कुठून काढू शकतो. आता चेंडू बाकी असेल ते 11. विजयासाठी गरज असेल ते 30 धावसंख्येची. 11 चेंडू 30 धावा. सामना चुरशीचा रंगतोय. वैभव तेर अजूनही सुद्धा मैदानात आहे. 11 चेंडू 30 धावा 30 धावा 11 चेंडू. सुरेख कव्हरच्या दिशेने डोळ्यात चेंडू क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली धावतोय. चेंडू उचलतो फेकतोय तोपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाचे धावफलक 2 ने वाढतंय. आता कुठेतरी धावफलक आलतंय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचत त्या 9 धावा. 10 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज असेल. 10 चेंडू 28 धावा 28 धावा 10 चेंडू. समीकरण थोडं जड आहे, परंतु वैभव तेसारखा फलंदाज मैदानात अजूनही तग धरून आहे. समीकरण कुठल्याही प्रकारचं जड नसणार आहे वैभव थेरसाठी. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि तशी सुरेख धन्यवाद. डीजे मास्टर सुद्धा कौतुक करावं लागतील. चांदायचा सामना चालू आहे आणि चांदायचाच गाणं लावला डीजे मास्टरने. धावफलकावरती धावा लागतात त्या 15 धावा. 9 चेंडू 22 धावसंख्येची गरज. षटकार मात्र अगदी महत्वाच्या क्षणी या षटकाराला वैभव थेर याच्या बॅटमधून जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा तेव्हा वैभव थेर देवासारखा धावून येतोय. सुरेख फटका, परंतु येतशी मात्र जेल जमिनी दान केलाय. पकडोगे कॅच तर जितोगे मॅच आणि सोडोगे कॅच तर होगा सत्यानाश. पकडाल झेल तर जिंकाल क्रिकेटचा खेळ, परंतु तशी झेल जमिनी दान केलाय. आता मात्र 8 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असेल. झेल सोडलाय कोणाचा तर बघूया आता. झेल मात्र वैभव तेरचा सोडला की मॅच सोडले. 8 चेंडू येऊन सांगतील आपल्याला. 8 चेंडू 22 धावसंख्येची गरज. उंचावला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे करण बाबरे तैनात. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही करण आणि तंबूच्या दिशेने परततोय वैभव थेर. कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल यष्टरक्षकच्या बाजूचा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक याने. ज्याने जेल सोडला होता त्याने नक्कीच सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण का वैभव थेर सारखा फलंदाज तंबूच्या दिशेने परतलाय. आता चेंडू बाकी असेल 7 आणि विजयासाठी गरज असेल ती 22 धावसंख्येची. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. 7 चेंडू 22 धावसंख्येची गरज. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल.
ऋतिक कोळंबे आता जातोय. त्याची मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. ज्या भडवल संघाला पराजित केलं होतं चांदई संघ, तोच आता चांदई संघ थोडा अडचणीत येताना दिसतोय. वंजरपाडा संघासमोर 6 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असेल. येणारे चेंडू बाकी असतील ते 6 आणि विजयासाठी गरज असेल ती 22 या धावसंख्येची. सहा चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. जे समीकरण मागच्या सामन्यामध्ये हाल विपक्ष वंजारपाडा संघाचं रंगलं होतं तेच समीकरण आता 6 चेंडू 22 धावा. चिराग कोळंबे अजूनही सलामीला गेलेला फलंदाज मैदानात असेल. सुंदर टोळ्या चेंडू चेंडू इथेशी येतोय स्लॉट मध्ये, परंतु चेंडू जातोय पार्किंग प्लॉट मध्ये. आता इथेशी बघा, जी मगाशी चुकी करण बाबरे यांनी केली होती तेव्हा सौरभ बाबरे कुठेतरी भडकला होता करण बाबरेवरती, परंतु तीच चुकी आता मात्र सौरभ बाबरे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. धन्यवाद धन्यवाद. आता 5 चेंडू 16 धावसंख्येची गरज असेल. क्रिकेटचा खेळ मित्रांनो, जसा क्रिकेट सरडा रंग बदलतो तसा क्रिकेट सुद्धा रंग बदलतो आणि रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आता मात्र पंच आमच्या दिशेने वळतात आणि दोन्ही हात जमिनी समांतर करतात आणि स्वेर चेंडूच्या मारनं जर धाव फलकावरती धावा लागतात त्या आता 22 धावा. येणारे 5 चेंडू 15 धावसंख्येची गरज. 2 मोठ्या फटक्यांची गरज असेल ती. इथं उंचवार मारण्याच्या बेतात, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. जेवढे निर्धाव चेंडू जातील तेवढा सुटकेचा निश्वास सोडतील वंजारपाडा संघ, परंतु एकाच मोठा फटका आला तर नक्कीच थोडा अडचणीत येईल तो गोलंदाज वंजारपाडा संघाचा आणि टेन्शन वाढेल ते वंजारपाडा संघाचं. येणारे 4 चेंडू 15 धावसंख्येची गरज असेल. 4 चेंडू 15 धावा. अतिशय सुंदर डोळे चेंडू आलोंद कार्पेट मध्ये फटका सौरभ बाबरे तिथे तैनात. इथेची मात्र 2 धावा सहजपणे पूर्ण होतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 3 धावा सुद्धा पूर्ण. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, परंतु 3 धावेवर समाधान मानते आणि या 3 धावेच्या मदतीने मात्र धावपळक जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. आता चेंडू बाकी असतील ते 3, विजयासाठी गरज असेल ती 2 षटकार म्हणजे 12 धावसंख्येची. संख्येची गरज असेल. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी थोडे टेन्शन मध्ये दिसतात. जेवढा 12 प्रतिनिधीला टेन्शन आहे ना तेवढा जे खेळाडू खेळतात त्यांना टेन्शन नसेल. बघा दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर आसू मात्र उडालेले आहे. दोन 3 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असेल. एकीकडे असेल वंजारपाडा संघाचा 12 प्रतिनिधी तर दुसरीकडे असेल चांदई संघाचा 12 प्रतिनिधी. बघा दोन्ही संघ दोन्ही 12 प्रतिनिधीचे चेहरे बघा बघण्यासारखे आहेत. 3 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. सामना कोण हरणार कोण जिंकणार, परंतु दोन्ही संघांच्या पासण्या मात्र पासपूस करणार. 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज.
3 चेंडू 12 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच पंच आमच्याकडे वळतात आणि तशी स्वेर चेंडू येतोय आणि स्वेर चेंडूच्या मारने अजूनही या धावपलकीमधील चेस करत असताना एक धाव कमी होते. 3 चेंडू 11 धावसंख्येची गरज असेल. सुंदर फटका चेंडूवाला स्लॉट मध्ये त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय 6 धावांसाठी मस्ट निडेड षटकार ठोक डीजे. करून 3 चेंडू 12 धावा. तिथे समीकरण आले 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असेल. ऋतिक कोलंबे आली तशी मात्र एक षटकार मारून प्रेक्षकांच्या झोपा उडवल्या त्या षटकाराने. सामना कोणी जिंकू दे परंतु सामना मात्र चुरशीचा पाहायला भेटतोय. प्रेक्षकांना सुद्धा या सामन्याचा आनंद घेता आलाय. दोन चेंडू 5 धावसंख्येची गरज असेल. शेवटचा सामना चुरशीचा रंगतोय. जे सामने आधी झाले होते त्याच्यापेक्षा हा भारी सामना आपल्याला पाहायला भेटतोय. जर का प्रेक्षक असेल नक्कीच प्रेक्षकांनी आनंद घेतला असता परंतु अजूनही आजूबाजूला प्रेक्षक आपल्याला पाहायला भेटतात. 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज असेल. सामना 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. आलाय स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. इथेशी मात्र चांदाई संघ विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील.